हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्या, सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। तर बच्चू कडूंनी युतीत वाद निर्माण करू नयेत, प्रवीण दरेकरांचा सल्ला। फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील, स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील, शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली, मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं, तर राऊतांची बंडखोर खासदारांच्या फोटोंवरती टीका। मोशीतील शोध मोहिमेदरम्यान 4 जण दिसले, दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यात दुर्घटनेचा आढावा। हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला, अनेक गावांना भूकंपाचे धक्के, 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडेच। संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ, दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम। ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार। राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात, अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकावून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जात आहे, एटीएसकडनं पालकांना सतर्कतेचं आवाहन। व्हिएतनाममध्ये 32 भारतीय प्रवाशांची बोट उलटली, 15 जणांचा मृत्यू, प्रसिद्ध पर्यटन स्थळ फू क्वोक बेटाजवळची घटना, 32 भारतीय पर्यटकांसह एकूण 35 जण होते। Presented